आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याची भूमिका नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नंदुरबारात झालेल्या मेळाव्यात स्पष्ट केली। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मेळावा आयोजित केला होता। यावेळी ते बोलत होते। या मेळाव्याला सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, नंदुरबार व नवापूरचे जिल्हाप्रमुख पंडित माळी, शहादा अक्कलकुवा जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा संघटक सुनील सोनार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मेळाव्यात बोलताना संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडत नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म न पाळता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी दगाफटका केल्याचा आरोप करत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससोबत कोणतीही आघाडी होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले। तसेच भाजप आणि शिंदे गट पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकत आहेत, मात्र शिवसेना पक्ष हा कायमच सामान्य लढवय्या शिवसैनिकांचा पक्ष राहिला आहे। त्याच जोरावर पूर्ण ताकदीने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना समोर जाणार असल्याचे गुलाबराव वाघ यांनी सांगितले। या मेळाव्याने नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। श्री न्यूज सुनील माळी, नंदुरबार। शिवसेना पक्षाने संपर्क प्रमुखांना आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बैठका, चर्चा, दौरे हे सुरू झालेले आहेत। त्याप्रमाणे आज नंदुरबार जिल्ह्याची बैठक होती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भामध्ये जागा लढवण्याची चाचपणी या ठिकाणी करण्यात आली आणि त्यांनी आपापल्या तालुक्याच्या लेखाजोखा किती जागा आहेत, किती जागा लढवणार हा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे। परंतु या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जे उमेदवार दिले जातील ते सक्षमप्रमाणे या ठिकाणी लढत देतील असं या ठिकाणी ठरलेलं आहे। आघाडीतर्फे जो आता नगरपालिकेमध्ये आम्हाला अनुभव आला, त्या अनुभवाच्या माध्यमातून आम्ही हे सर्व अहवाल हा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे देणार आहोत आणि ते तो अहवालाचं वाचन करून त्याच्यावर निर्णय घेऊन ते दिल्लीच्या पातळीवर ते त्या अहवालाचं त्या ठिकाणी प्रदर्शन करतील किंवा लेखी देतील आणि त्यानुसार जो काही निर्णय होईल। परंतु काँग्रेसला किती जवळ जायचं, किती नाही जायचं हा आता मागच्या अनुभवावरून आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत। भलेच आपला उमेदवार एक निवडून येईल, दोन निवडून येईल, पण आपण आपल्या ताकदीवर उभं करावं असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आला।